सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे। बारामतीमधील काणेरीच्या मारुती मंदिरातून याची सुरुवात होणार आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात होणार आहे। तर कालपासून सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला काणेरी मंदिरातून सुरुवात होणार आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीत ही सुरुवात होणार आहे। तर काणेरीच्या मारुती मंदिरातून सुरुवात होणार आहे। यावरचा सविस्तर आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। 1967 सालापासून पवार कुटुंबियांची कोणतीही निवडणूक असू द्या, या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ बारामती तालुक्यातील कनेरीच्या मारुतीरायाला नारळ वाढवून केला जातो। आपण पाहू शकता, मी आहे या ठिकाणी, ज्या ठिकाणी कनेरीमधील मारुतीरायाचं जे मंदिर आहे, या मंदिरामध्ये 1967 सालापासून पवारसाहेब ज्यावेळेस निवडणुकीला आमदारकीला पहिल्यांदा उभा राहिले, त्यानंतर आज तागायत ही परंपरा अबाधित आहे। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये काही राजकीय समीकरणं बदलली आणि यामध्ये पवार कुटुंबियांमध्ये फूट पडली। यानंतर आता याच मारुतीरायाला 2 नारळ प्रचाराचे नारळ वाढवून त्या ठिकाणी त्यांचा शुभारंभ केला जाणार आहे। कालच महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या नारळाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला आणि आज महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी उपस्थित असतील, तसेच महायुतीतील जे मित्र पक्षाचे नेते आहेत ते देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतील। आपण पाहू शकता, या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी प्रचाराच्या शुभारंभाचा जो नारळ आहे यासाठी एकच गर्दी केल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। सध्या उन्हाळ्याची परिस्थिती आहे, मात्र कुठेही कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये यासाठी छोट्या मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। यामुळे येणारे कार्यकर्ते यांना कुठलाही उन्हाचा त्रास होऊ नये याची पुरेपूर दक्षता या ठिकाणी त्यांच्याकडून घेण्यात आलेले आहे। राजकीय समीकरण बदलले असली तरी आता मारुतीरायाला 2 नारळ त्या ठिकाणी वाढवले जाणार आहेत। यामुळे हा कनेरीचा मारुतीराया नेमकं कोणाला पावतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, कनेरी, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।